मी जी बातमी पाहिली आणि सुप्रीम कोर्टासमोर राज्य शासनाने जी बाजू मांडली त्यावर सुप्रीम कोर्टाचे जे मत पाहिलं त्यामुळे मी त्यावेळी तात्काळ माझी प्रतिक्रिया दिली आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का हे इतके दिवस आपण म्हणत होतो, पण आता ओबीसी आरक्षणाला धोका आहे असं मला वाटायला लागलंय. कारण जर मानसिकता असते हे निवडणूक ओबीसीच्या राजकीय आरक्षणासहित घ्यायची तर अशा प्रकारचा एवढा अहवाल ओबडधोबड असा अहवाल दिला गेला नसता. अहवाल अत्यंत गंभीरपणे तयार करून दिला गेला असता, ज्याच्यावर सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर निर्णयही दिला गेला असता. त्यामुळे मला वाटतं की ओबीसीच्या आरक्षणाचा कुठेतरी राजकीय आरक्षणाचा बळी घेण्याचं काम हे चाललेलं आहे आणि आम्ही नेहमी सहकार्याची भूमिका ठेवली की ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये राजकारण करायचं नाही. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी मिळून राजकीय भूमिका बाजूला ठेवून ओबीसींसाठी भूमिका मांडायची. त्यामुळे आज जी मी भूमिका मांडतेय ती एका राजकीय पक्षापुरती मर्यादित नाही, ही समस्त ओबीसींच्या भविष्यासाठी चिंता करणाऱ्या एका कार्यकर्त्याची भूमिका आहे. एक वर्ष झालं तब्बल हा सगळा प्रकार सुरू होऊन मध्यंतरी महाविकास आघाडीनं केवळ केंद्रावर हे प्रकरण ढकललं. वारंवार तुम्ही सुद्धा पत्रकार परिषदांमध्ये म्हणालात की हा राजकारणाचा विषय नाही, आणि आता महाविकास आघाडीचेच नेते म्हणतात की भाजपने याच्यावर राजकारण करू नये, हा काही राजकारणाचा विषय नाही, जे काही होईल ते आपण मिळून ठरवूया. निवडणुका खरं तर पुढे ढकलल्या जात आहेत वारंवार ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रकरणी, आणि आता ही पुन्हा नवा अध्याय सुरू करणं याला काय म्हणाल? याच्यामध्ये राजकारण करायचं नाही ही भूमिका आमची असल्यामुळे आम्ही नेहमी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. पण मला असं वाटतं की एकीकडे ओबीसींचा चेहरा समोर ठेवून किंवा कोणाला तरी बोलायला लावून सकारात्मक भाषा वापरून आतमध्ये कागदपत्र हाताळताना डाटा हाताळताना न्यायालयात मांडताना हेळसांड होते हे स्पष्ट आहे. हे न्यायालयाच्या स्वतःच्या भूमिकेतून स्पष्ट झालंय. सुप्रीम कोर्टाने पण सांगितलंय की तुम्हाला लोकसंख्येचा सेन्सेसचा आकडा आवश्यक नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितलंय तुम्हाला तुमच्या राज्यातील ओबीसींच्या राजकीय मागासले असण्याच्या परिस्थितीचा आकडा आणि त्याचा आढावा देणं आवश्यक आहे, आणि ते हे सरकार देऊ शकलं नाही. नुसतं 1 वर्षाचं अक्षम्य दुर्लक्ष झालेलं नाही. सरकारला येऊन आता 2.5 वर्ष पूर्ण होत आली आहेत, तरी पण 2.5 वर्षामध्ये ओबीसीचा हा विषय मार्गी लागला नाही. हे आरक्षण संरक्षित ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला होता आणि तो यशस्वी झाला होता. आम्ही त्यांना सगळ्या सहकार्यासाठी तयार आहोत. पण आता जी परिस्थिती आहे ही फार मोठा प्रश्नचिन्ह आहे, आणि मला वाटतं ओबीसीचं राजकीय आरक्षण हा विषय इतका बोलायला आपल्याला एका शब्दात मांडता येतो तेवढा नाही. अनेक वर्षाचा मागासलेपणा, अनेक वर्षाची हेळसांड, अनेक वर्षाचा दबाव याच्यानं ओबीसी या राजकारणामुळे कुठेतरी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाचा फार मोठा फायदा झाला होता. अशा पद्धतीने निवडणुका झाल्या. आता नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या त्याही चुकीच्या पद्धतीने झाल्या. आधी ओबीसी आरक्षणातून निवडणुका डिक्लेअर केल्या, मग ओबीसीचं आरक्षण बाजूला ठेवून तेवढ्याच लोकांचे फॉर्म परत भरून घेतले. हे कोणत्याही समान न्याय जो आहे भूमिका त्याच्यात बसणारं नाही. तेव्हाही मी आक्षेप घेतला, इलेक्शन कमिशनला भेटले. पण मला असं वाटतंय की खरंच बोलणाऱ्यांच्या पोटामध्ये ओबीसीचं राजकीय आरक्षण व्हावं असं वाटत नाही, असं माझं आज स्पष्ट मत झालेलं आहे. मध्यंतरी नगरपंचायतीच्या निवडणुका होऊन गेल्या, कारण कोर्टाने सांगितलं की त्यांच्या निवडणुकांच्या तारखा लागलेल्या होत्या, प्रोग्राम आलेला आहे, आणि त्यानंतर वाटलं होतं की किमान आता महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, तर त्याच्यापूर्वी तरी हा प्रश्न मार्गी लागेल, पण तो लागलेला दिसत नाही. त्यामुळे 2 प्रकारच्या चर्चा सुरू आहे की एकतर या निवडणुका आता ओबीसीशिवाय निवडणूक आयोग लवकरच घेईल, कारण हे संपूर्ण प्रकरण शेवटी निवडणूक आयोगाच्या हातात आहे, जरी राजकीय पक्षांनी प्रयत्न केला तर. त्यावेळेला तुमची मग सरकारने निर्णय घ्यावा, निवडणूक आयोगाशी चर्चा करावी. निवडणूक आयोगाने जर आपल्या या देशामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या ओव्हरड्यू झालेल्या आहेत, फक्त ओबीसी आरक्षणाच्या निवडणुकाच ओव्हरड्यू झालेल्या नाहीत. ठीक आहे, प्रशासक बसले, 2 महिने अजून बसतील प्रशासक, आणि मग ओबीसीचं आरक्षण पूर्ण करून जो काय डेटा द्यायचा आहे कोर्टामध्ये तो तात्काळ देऊन त्या ओबीसीच्या आरक्षणासहित निवडणुका घ्यावा. मी प्रत्येक वेळी सांगते आणि सावध करते, एकही निवडणूक ओबीसी आरक्षणाच्या राजकीय आरक्षणाशिवाय झाली तर तो प्रेसिडेंट तयार होईल आणि आणखी कोणीतरी परत कोर्टात जाईल आणि त्याच्यामध्ये अन्याय ओबीसीच्या राजकीय आरक्षणावर होईल. तर जर ओव्हरड्यू निवडणुका घ्या असं सन्माननीय कोर्टाने सांगितलंय तर त्याच्यावर राज्य शासनाला विचार करायची संधी आहे. घ्याच असं नाही आहे, ओव्हरड्यू झालेल्या निवडणुका घ्या. तर ओव्हरड्यूची व्याख्या ठरवावी आता या परिस्थितीमध्ये. तुम्ही सांगा की हो प्रशासक बसू देत, आणखी 2 महिने प्रशासक बसू द्या आणि हे विषय मिटवा.
पण तुम्ही परत एकदा महानगरपालिकेच्या सगळ्यात जास्त निवडणुका आहेत. आता हे मिनी विधानसभा आहे, सगळ्यात जास्त निवडणुका आहेत. मला वाटतं काहीतरी 2800 निवडणुका छोट्या मोठ्या सगळ्या म्हणजे एवढ्या जागांवर निवडणुका आहे. आणि त्या होऊन गेल्यानंतर परत तुम्ही म्हणता की नंतर ओबीसी आरक्षण करू, तसं नाही चालणार. 2 महिने 3 महिने जे काय आहे ओव्हरड्यूवर प्रशासक बसवा. किती संस्थांवर प्रशासक आहेत, कितीही गोष्टींवर प्रशासक आहे. 2 महिने आणखी प्रशासक बसवा, निवडणूक आयोगाशी चर्चा करा. ह्याला एक एक्सेप्शनल केस म्हणून निवडणूक आयोगाकडनं ह्यांनी एक्सटेन्शन घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आपण महाविकास आघाडी सरकार हे सातत्याने अपयशी ठरतंय का? कारण केवळ ओबीसी नाही, मराठ्यांचं आरक्षण असेल, इतर न्यायिक लढाई लढण्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये बहुतेक जेवढ्या केसेस सगळ्या केसेसमध्ये आपल्याला फटकारण्यात आलेलं आहे राज्य सरकारला. कुठेतरी अपयशी ठरतायत न्यायिक लढाई लढताना. आणि मला असं वाटतं हे अपयशी ठरत नाहीयेत, ह्यांना अपयशी व्हायचं आहे. यांनी मराठा समाजालाही धोका दिलाय. ज्या मराठा समाजाला आरक्षण कधीच मिळणार नाही असं यांचं सरकार असताना ते म्हणत होते, त्या मराठा समाजाला न्याय देण्याचं काम आम्ही करू शकलो. तेही आरक्षण त्यांनी पुरतं घालवलंय. ओबीसीचं राजकीय आरक्षण सुद्धा जर त्यांना द्यायचं असतं तर ते देऊ शकले असते. अपयशी ठरण्याचीच कुठेतरी त्यांची इच्छा दिसते असं मला वाटतंय. आणि म्हणून माझी विनंती आहे, आज भुजबळ साहेबांना मी सभागृहात भाषण देताना पाहिलं, आज विरोधी पक्ष नेत्यांना बोलताना पाहिलं, माझी अशी विनंती आहे की त्यांनी नुसतं बोललं नाही, त्यांनी करून दाखवा. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. आपण निवडणुका पुढे ढकला. एक्सेप्शन केस महाराष्ट्रामध्ये आहे, एक्सेप्शनल केस आहे, भविष्य आहे, समस्त ओबीसींचं राजकीय भविष्य आहे. त्यामुळे ही निवडणूक आपण पुढे ढकला. त्याला एक्सेप्शनल केस म्हणून निवडणूक आयोगाकडनं परवानगी घ्या. प्रशासक जिथे बसले तिथे 2 महिने आणखी प्रशासक बसू द्या आणि आमच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासहितच घ्या असा आमचा आग्रह आहे. अपेक्षेप्रमाणे पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन करता आलं नाही त्या अहवालामध्ये. जो मागासवर्गीय आयोग नेमला गेला ज्यामध्ये जे सदस्य आहेत त्याबद्दल क्वेश्चन मार्क आहे, कारण ते पॉलिटिकली तिथे बसवले गेले असं सुद्धा काही ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे. हे पहा, आता प्रश्नचिन्ह तर आहेच आहे ना, फक्त पंकजा मुंडेच्या मनात नाहीये, अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे. आणि ओबीसी राजकीय आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, याच्या समोरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आज या आरक्षणाला जर यशस्वी करायचं असेल तर तुम्ही कमिटीमध्ये काय अहवाल दिला पाहिजे? शेवटी तिथला जो अहवाल असतो तो गंभीरपणेच मांडला गेला पाहिजे. तिथे मोठे मोठे ऑफिसर्स असतात, अनेक वर्षाचा अभ्यास असतो. हे टेक्निकल गोष्टी आहेत. कोर्टात मांडण्याच्या गोष्टी या पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन कधीच नसतं. कोर्टामधलं रिप्रेझेंटेशन हे खूप अभ्यासपूर्ण झालेलं असतं, गंभीरपूर्ण झालेलं असतं आणि ते आपल्या घटनेला आणि आपल्या सगळ्या इतिहासाला धरून झालेलं असतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये गंभीरतापूर्वकच ते मांडलं गेलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की त्याला गंभीरतेने घेतलं गेलं नाही आणि कोर्टाने पण तसेच ताशेरे ओढलेले आहेत. कुठेतरी ज्या पद्धतीने हा डाटा मांडायचा आहे, खरंच एवढा कालावधी गरजेचा लागतोय का? ती टाळढकल केली जाते. कारण आपण जर पाहिलं तर जी संख्या आहे ओबीसीची त्या अनुषंगाने इतर समाजाची संख्या सुद्धा मोठी आहे, परंतु हा जो डाटा आहे मांडायला वेळ काढूपणा केला जातो की खरंच? आता बेसिकली पहिले तर जर आपण इतिहास बघितला, आपण तर चौथा स्तंभ आहात लोकशाहीचा, आपण जर स्टेटमेंट बघितले सर्व नेत्यांचे तर पहिल्या वर्षभरामध्ये हे सांगत होते हे सगळं केंद्र सरकारचीच जबाबदारी आहे, हे एम्पिरिकल डेटावरच अवलंबून आहे, एम्पिरिकल डेटा केंद्राकडेच आहे, हे सगळं ते बोलत होते. जेव्हा कोर्टाने सांगितलं की तुमचा डेटा सांगा राज्याचा, त्याचा सेन्सेक्सशी संबंध नाही, तेव्हा हे जागे झाले. आणि तेव्हा त्यांनी जे काही आता कागदपत्र हाताळले त्याच्यावरही कोर्टाने ताशेरे ओढले की कुठेही कागदपत्रांमध्ये गांभीर्यपूर्वक कुठल्याही गोष्टीची दखल गेली नाही. म्हणूनच ह्याच्या वाटतं याच्यात अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. म्हणून माझं स्टेटमेंट हे क्लिअर आहे, हा धक्का होता पण आता तो धोका झालाय असं मला वाटतंय. काल ओबीसी नेत्यांची बैठक झाली आणि त्यामध्ये तज्ज्ञांची भरती व्हावी असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. काय सांगू? मग हे आधीच करायला पाहिजे होतं, तज्ज्ञांची भरती, ओबीसी मागासवर्गीय आयोगाच्या अभ्यासासाठी काही बजेट, हे आधीच करायला पाहिजे होतं. आता राजकारण होत आहे ते वकील कोण आहे किंवा मग हा मुद्दा मुळात कोर्टात कुणी आणला, तो कुठल्या राजकीय पक्षाचा व्यक्ती आहे, याच्या भोवती महाविकास आघाडी पुन्हा एकदा एकवटताना दिसत आहे. म्हणजे मूळ जो प्रश्न आहे ओबीसी आरक्षणाचा तो त्याला कुठेतरी बगल देण्याचा प्रयत्न चालू आहे असं वाटतं. महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आरक्षणाचा पाया रचिला होता तेव्हा त्यांनी
SC आणि ST ला आरक्षण दिलं होतं. कारण त्यावेळी ते आरक्षण आवश्यक होतं, कारण समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी असतं. समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये दरवर्षी 10 वर्षांनी 20 वर्षांनी बदल होतात. कोणता समाज मागासला जातो असं असतं तर कधीच मराठा समाजाला आरक्षण मागायची वेळ आली नसती. समाजाच्या मुख्य प्रवाहात सर्व नेते होते पण समाज मात्र मागे राहिला, म्हणून मराठा समाजावर ही वेळ आली. आणि म्हणून मराठा समाजाच्या पाठीशी मी आजही आहे आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. तसंच ओबीसीला राजकीय आरक्षणाची गरज आहे, कारण त्यांना राजकीय प्रेझेंटेशन नव्हतं आणि म्हणून त्यांना राजकीय आरक्षणाची गरज आहे, म्हणून त्यांच्या पाठीशी आहे. मग हे सगळं करत असताना कुठेतरी कोणत्या माणसांनी प्रेझेंटेशन केलं, म्हणजे आपण लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुरोगामी विचारांनी हे काम करतोय का पुढे जायच्या ऐवजी मागे जातोय? कोणत्या जातीचा वकील आहे, कोणत्या जातीचे मेंबर आहेत, हे तर अजून समाजाला मागे नेणारी गोष्ट आहे. कोणत्याही जातीचा व्यक्ती एखाद्या पदावर असेल तर त्याला सगळ्यात मागासलेल्या व्यक्तीचा घटकाचा विचार करताना कुठेही त्याच्या मनामध्ये किंतु परंतु आला नाही पाहिजे, ही आपली शिकवण आहे. आणि दुर्दैवाने आपण आता प्रत्येक गोष्टीला जातीमध्ये तोलतोय, म्हणजे बाईट येणारा कोणत्या जातीचा आहे, कॅमेरामन कोणत्या जातीचा आहे, अधिकारी कोणत्या जातीचा आहे, या गोष्टींना जात नसली पाहिजे. ह्या गोष्टी फेअर असल्या पाहिजे असं माझं मत आहे. काल जी बैठक झाली म्हणजे काल बैठक होणार होती या सगळ्या ओबीसी नेत्यांची महाविकास आघाडीमधल्या, तुम्हाला काय वाटतंय आता नेमके कुठले मार्ग, म्हणजे न्यायिक लढाई आपण लढतोय, कुठले मार्ग आपल्या पुढे आहेत? सर्वात पहिले सरकारने स्वतः निवडणूक आयोगाच्या बद्दल चर्चा करून एक्सेप्शनल केस म्हणून ह्याला काही महिन्याची मुदत घ्या, 2 महिन्याची, 3 महिन्याची, जिथे प्रशासक नेमले त्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या या विषयाला, या गुंत्याला सोडवल्यानंतरच घेतील. हा निर्णय जर सरकारने घेतला आणि एक्सेप्शन केस म्हणून इलेक्शन कमिशनला तशा प्रकारे चर्चा केली तर नक्की हे शक्य आहे. नाहीतर नगरपंचायत जसं अचानक डिक्लेअर केलं तसं निवडणुका हे डिक्लेअर करतील आणि परत आरक्षणाचा घात होईल ओबीसी आरक्षणाचा. आणि म्हणून सर्वात पहिले हे निर्णय घेणं आज आवश्यक आहे आणि मग बैठका आणि मग कागदपत्र हा विषय. एक शेवटचा प्रश्न आहे, समजा जर या निवडणुका लागल्याच ओबीसी आरक्षणाशिवाय तर आपली भूमिका काय असेल? आपण पुन्हा एकदा, माझी अशी भूमिका या लागूच नाही. आणि मी मगाच म्हटलं की कुठल्या पक्षाची पदाधिकारी किंवा एखादी माजी मंत्री म्हणून मी नाही बोलत आहे. मी ओबीसीच्या, आणि मी ओबीसी नसते तरी मी हेच बोलले असते. ओबीसी आहे म्हणून बोलते हे पण एकदा स्पष्ट करायचं आहे, कारण मी मराठा आरक्षणाच्या बाजूनी तेवढीच उभे राहिले. मी जेव्हा अॅट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये बदल होत होता तेव्हा मी त्या कायद्याच्या बाजूनी तेवढीच उभी राहिले. मला जी शिकवण मिळालेली आहे ती जो वंचित आहे त्याच्या बाजूने उभं राहायचं आहे. त्यामुळे ओबीसीला आता न्याय मिळवण्यासाठी यांना राजकीय आरक्षणाची गरज आहे आणि त्याच्यासाठी लढणारी कार्यकर्ती म्हणून मी बोलत आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठेतरी निवडणुका पुढे ढकलून ओबीसीच्या आरक्षणाशिवाय निवडणूक नाही घेणार हा निर्णय सगळ्यात आधी आला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.